नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या रासायनिक शेतीच्या काळात जिथं कॅन्सरसारखे भयानक आजार उद्भवत आहेत, त्या फक्त आपल्या खाल्ले जाणाऱ्या भाजीपाल्याच्या रेसिड्यूमुळे, त्या काळात आपण कुठंतरी आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. त्यासाठीच आपण एक पहिलं पाऊल आपण सेंद्रिय शेतीकडे टाकतोय. हे आहे आपलं व्हर्मी कंपोस्टिंग बेड, म्हणजे गांडूळ खतासाठी तयार केले गेलेले बेड. तर आपण इथं ही 50 फूट अशा लांबीचे हे बेड आहेत. 50 फूट बाय 6-5.5 फूट अशी याची लांबी रुंदी आहे. कमीत कमी 2 डंपिंग ट्रॉली हे एका बेडमध्ये आपण खत टाकलेलं आहे आणि त्याचा आपण वापर आपल्या स्वतःच्या शेतीसाठी करणार आहे आणि आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांनाही आपण गांडूळ खताचा वापर करण्यास भाग पाडणार आहोत. तर आपण म्हणतो की गांडूळ खत आणि शेणखत याच्यामधला आपण गांडूळ खतच का निवडायचं. तर गांडूळ खत हे प्रॉपर कुजलेलं खत असतं. तर शेणखत कधी कधी शेतकरी कुजलेलं असतं. असं न कुजलेलं शेणखत टाकल्यामुळं कधी कधी काय होतं, तर शेतात पिकात बुरशी पकडली जाते. त्याच्यामुळं प्रॉपर कुजलेलं नसल्यामुळं त्याच्यामध्ये तणाची वाढ होते आणि आपलं जास्त खर्च शेतकऱ्याचा होत असतो. तर गांडूळ खत हे प्रॉपर कुजलेलं असल्यामुळं ते प्रॉपर आपण एक इंग्लिशमध्ये टर्म आहे सॉईल स्ट्रक्चर. तर ते सॉईल स्ट्रक्चर एनहान्स करण्यासाठी, म्हणजे सॉईल स्ट्रक्चर हे बेटर करण्यासाठी हे गांडूळ खत मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतं. तर ते काय करतं, आपल्या जे जमिनीचा भुसभुशीतपणा आहे तर तो मेंटेन ठेवतो. तसंच पाणी धरून ठेवण्याची क्षमता तो वाढवतं. आणि जमिनीमध्ये जे आपल्या जमिनीमध्ये आजच्या काळात शेतकऱ्याने रासायनिक खतांचा, औषधांचा वापर करून जे बॅक्टेरिया पाहिजे, इसेन्शियल म्हणजे जे आवश्यक बॅक्टेरिया पाहिजे होते, तर ते मारून टाकलेले आहे. तर त्या बॅक्टेरिया पुन्हा आपल्या जमिनीत इंट्रोड्यूस करण्यासाठी, पुन्हा जमिनीत टाकण्यासाठी गांडूळ खत हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. तर त्यासाठी आपण या गांडूळ खताचा वापर करणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय केलंय, बेड तयार केलेलं आहे. हे आपण जसं भुईमुगासाठी, कांद्यासाठी वाफे तयार करतो, तसेच आपण वाफे तयार केलेले आहेत. आणि त्या वाफ्यांना फक्त आपण जे वाफेचा जो वाफा आहे त्याला जास्त हाईट दिलेली आहे. 1 ते 1.5 फूट हाईट आपण त्याला दिलेली आहे. आणि त्याच्यावरती आपण अंथरलेली आहे एक ताडपत्री, कागद अंथरलेला आहे प्लॅस्टिकचा. त्याचा वापर असा की आपण एक प्लॅस्टिकची लेअर तयार केलेली आहे. त्यामुळे आपलं पाणी झिरपून जाणार नाही, कुठे गांडूळ कुठे जाणार नाही. आणि आपलं याच्यातनं जवळजवळ 10 ते 15 हजाराचं आपण इथं बचत केलेली आहे. बचत कशी, तर एक बाजारात रेडीमेड ट्रे मिळतात, बॉक्स मिळतात, 12 फूट बाय 4 फूट अशा पद्धतीचे किंवा 5 फूट पद्धतीचे असे ट्रे मिळतात. तर ते सरासरी मी बाजारात चौकशी केली तर ते एका ट्रेची किंमत आहे 1000 ते 1500 रुपये. तर आणि आपण फक्त निव्वळ खर्च घेतले ताडपत्रीचा तो साधारण 10,000 रुपये. आता त्या 10,000 रुपयामध्ये आपले 6 बेड होणार आहेत. आत्ता आपण प्राथमिक 4 बेड तयार केलेले आहेत. तर आपले ते 6 बेड तयार होणार आहेत. म्हणजे जिथं 6 बेडचा खर्च 6,000मध्ये फक्त 6 बेड होणार होते, तिथं 10,000मध्ये 50 फुटाचे 6 बेड झालेले आहेत. आणि त्याच्यात जवळजवळ 2 ट्रॉलीचे खत एका बेडमध्ये आपल्याला तिथं टाकता येणार आहे. आपण इथं सुरुवातीला पालापाचोळा टाकलेला आहे. पालापाचोळा आपण कुठून विकत आणलेला नाही, आपल्याला पालापाचोळा कुठेही मिळतो. आपल्या घरी गाई गोठ्याचा जो वेस्टेज असतं, वैरण असते, कुठं आपलं ऊसाचं वेस्ट पालापाचोळा असतो, तो सगळा टाकलेला आहे. त्याच्यावरती कुजलेलं शेणखत टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण गांडूळ इंट्रोड्यूस करणार आहोत, गांडूळ कल्चर टाकणार आहोत. आणि पाण्यासाठी आपण त्याच्यात स्प्रिंकलरचा यूज केला. स्प्रिंकलर का
तर स्प्रिंकलरने इव्हनली पाणी डिस्ट्रीब्यूट होणार आहे सगळीकडं. आपल्याला पाणी मारायची आवश्यकता नाही राहणार. पाणी चालू करायचं, दिवसातनं 5 ते 10 मिनटं पाणी चालू करायचं आणि त्या पाणी ते इव्हनली सगळीकडे भिजवले जाणार आहे. आपण शेवटच्या साईडला आउटलेट काढलेले आहे. आउटलेट याच्यासाठी की जास्त पाणी व्हावं नाही, त्याच्यात जास्त पाणी झाल्यामुळे सुद्धा गांडुळांना त्रास होतो. आपल्याला मॉइश्चर मेंटेन ठेवायचे, मॉइश्चर एक्स्ट्रा पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे. आणि आपण याच्यावरती पुन्हा वैरण किंवा ऊसाचा पाचोळा टाकणार आहोत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे पक्षी किंवा कीटक त्याला त्रास देणार नाही आणि याच्यात मॉइश्चर मेंटेन राहील, थंडावा गारवा मेंटेन राहील. आपण फ्युचरमध्ये, आता हे प्राथमिक चाललंय, फ्युचरमध्ये आपण याला शेड वगैरे ते उभारणारच आहोत. पण आता स्टार्टिंगला आपण हे प्राथमिक हे असं नियोजन केलेलं आहे. तरी हे सर्व शेतकऱ्यांसाठी एक इकॉनॉमिक असं स्ट्रक्चर आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या घराजवळ तयार करू शकतो. हे एवढं मोठं स्ट्रक्चर आम्ही थोडंसं कमर्शियल प्लस घर असं प्लॅन केलेलं आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या घरी या पद्धतीने नियोजन करू शकतो. धन्यवाद.